मित्रांनो, आज आपण सिद्धिविनायक ते सीएसटी असा एक खास आणि संस्मरणीय प्रवास करणार आहोत. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून भक्ती, संस्कृती आणि आधुनिक मुंबईचा अनुभव देणारा आहे. या प्रवासाची सुरुवात होते सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाने. मी प्रथम चरणी रोड लोकल रेल्वे स्टेशनवरून प्रभादेवी स्टेशनला आलो. लोकलमधून उतरल्यावर आजूबाजूचा परिसर एक वेगळाच उत्साह देतो. तिथून अवघ्या 15 मिनिटांच्या चालीनंतर आपण सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचतो. मंदिराकडे जाताना वाटेत आपल्याला पु ल देशपांडे संग्रहालय आणि त्याच्या शेजारीच असलेले रवींद्र नाट्य मंदिर दिसते. हे ठिकाण मराठी साहित्य, नाट्य आणि संस्कृतीची ओळख करून देणारे आहे. इथे मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलाकारांचे फोटो, त्यांचे योगदान आणि इतिहास पाहायला मिळतो. क्षणभर थांबून हे सगळं पाहिलं की मन आपोआप भारावून जातं. पुढे गेल्यावर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश केला. सुरुवातीला शूज कुठे काढायचे याचा थोडासा गोंधळ झाला, कारण आजूबाजूला बरीच गर्दी होती. पण आतमध्ये पोहोचल्यानंतर सगळं नीट आणि शिस्तबद्ध असल्याचे जाणवलं. दर्शनासाठी लागलेली रांग नागमोडी असली तरी कुठेही गोंधळ नाही. भक्ती, शिस्त आणि शांतता या तिन्ही गोष्टी एकाच वेळी अनुभवायला मिळतात. रांगेत उभं असताना आजूबाजूचे भाविक, त्यांच्या चेहऱ्यावरची श्रद्धा पाहून वेळ कसा जातो ते कळतही नाही. मधल्या भागात गणपती बाप्पांचे विविध फोटो आणि सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास मांडलेला आहे. तो इतिहास वाचताना मंदिराचं महत्व अधिकच जाणवतं. मोबाईल रेस्ट्रिक्शन सुरू झाल्यानंतरही भक्तांचा उत्साह अजिबात कमी होत नाही. उलट मोबाईल पासून थोडं दूर राहून मन पूर्णपणे दर्शनात गुंतलेलं असतं. गणपती बाप्पा मोरया या गजरात अखेर बाप्पांचे अत्यंत सुंदर आणि समाधान देणारे दर्शन झाले. त्या काही क्षणांसाठी सगळा थकवा, गर्दी, रांग सगळं विसरायला होतं. कोणताही भेदभाव नाही, बाप्पांचे दर्शन सगळ्यांसाठी समानच. दर्शनानंतर मनात एक वेगळाच शांतपणा आणि समाधान मिळतं. दर्शनानंतर थोडासा फोटोशूट केला, प्रसाद घेतला आणि पुढे निघालो मुंबईच्या नव्या आणि अत्याधुनिक मेट्रो प्रवासासाठी. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनात गेल्यावर एकदम भव्य आणि झकास स्टेशन दिसलं. इतकं स्वच्छ, इतकं उजळ की क्षणभर वाटलं आपण भारतात नाहीच आहोत. नेटवर्क लागत नाही म्हणून मेट्रोवाल्यांनी वायफाय दिलाय. त्यावरून तिकीट काढलं आणि मेट्रोत बसलो. मी सीएसएमटी कडे जाणारी मेट्रो पकडली. काय सांगू, मेट्रो एकदम मोठी, मोकळी, स्वच्छ आणि वेगात धावणारी. कुठं धक्का नाही, कुठं आवाज नाही, एकदम आरामदायक प्रवास. सिद्धिविनायक ते सीएसएमटी अवघ्या 10 मिनिटात पोहोचलो. इतक्या कमी वेळात एवढं अंतर कापणं म्हणजे खरंच मुंबईची कमाल आहे. मेट्रोतले स्क्रीन, स्टेशनची नावे, सगळी माहिती इतकी स्पष्ट दिसते की उतरायचं स्टेशन चुकण्याचा प्रश्नच नाही. सीएसएमटी मेट्रो स्टेशनात उतरून गेटमधून बाहेर आलो आणि खाऊ गल्लीकडे वळलो. रात्री 11 वाजले तरी खाऊ गल्ली अजूनही गजबजलेली होती. काही दुकाने बंद, काही चालू, पण मुंबईचा जोश मात्र तसाच. थोडं फिरलो, पुस्तकांचे स्टॉल पाहिले. खाणं जरी झालं नाही तरी फिरण्यातच मजा आली. निघण्याआधी रात्रीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाहिलं. लाईट मध्ये न्हालेले ते स्टेशन पाहून क्षणभर थांबावंसं वाटलं. इतिहास, परंपरा आणि आधुनिकता एकाच जागी दिसते. सकाळी बाप्पांच्या चरणी डोकं टेकवलं आणि रात्री मुंबईच्या धावत्या आयुष्याचा अनुभव घेतला. हा सगळा प्रवास मनात खोलवर बसून राहिला. सिद्धिविनायकाच्या दर्शनानं मन शांत झालं आणि मेट्रोच्या प्रवासानं मुंबईची प्रगती जवळून दिसली. भक्तीपासून आधुनिकतेपर्यंतचा हा प्रवास खरंच विसरता येणार नाही. अशा वेळी कळतं, मुंबई म्हणजे फक्त शहर नाही, ती एक भावना आहे जी प्रत्येक प्रवासात, प्रत्येक अनुभवात नव्यानं जिवंत होते. याच भावनेसोबत आजचा हा प्रवास इथेच थांबवतो. पुन्हा भेटू अशाच एका नव्या प्रवासात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा सिद्धिविनायक दर्शनाचा अनुभव कॉमेंट मध्ये सांगा आणि असेच भक्तीपूर्ण प्रवासाचे आणि मुंबईचे नवे अनुभव पाहायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू. गणपती बाप्पा मोरया.